होळीच्या दिवशी राजकीय नेते मतभेद बाजूला ठेवत एकमेकांना शुभेच्छा देताना दिसलेत। मात्र अशातच काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्याच्या दोनही उपमुख्यमंत्र्यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली। अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी आमच्या सोबत यावं, त्यांना मुख्यमंत्री करू असं नाना पटोले यांनी सांगितलंय। काही दिवस शिंदेंना तर काही दिवस दादांना मुख्यमंत्री करू असं नाना पटोले यांनी म्हटलंय। ही ऑफर ऐकून वाचाच गेल्याचं संजय राऊतांनी सांगितले। तर राजकारणात सर्व शक्य असतं। या ऑफर बाबत नाना पटोलेंसोबत चर्चा करणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय। भाजपमध्ये बरोबर जाऊन मी भाजपमध्ये गेले असं नाही म्हटलं, भाजपबरोबर जाऊन त्यांची फार वाताहत होत आहे ते आम्ही ते जवळून पाहतोय सभागृहात। त्यामुळे माझी त्यांना सल्ला अशी आहे की आपण पुन्हा सरकार बनवू, काँग्रेसकडे या तुम्ही। मुख्यमंत्री बनायची होड लागलेली आहे। अजितदादांनी परवा पाहिलं की आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या खुर्चीवर जाऊन बसलेत, त्यांनाही पहिल्या नंबरच्या खुर्चीवर जायचा वेळ लागलेला आहे। एकनाथ शिंदेला वाटते की माझ्यामुळे सरकार आली, मला दुसऱ्या खुर्चीवर टाकण्यात आलं, त्यामुळे त्यांची खुर्चीची हौस आम्ही दोघांची पूर्ण करून टाकू। नाना पटोले हे आमचे सहकारी आहेत। नाना पटोले आमचे सहकारी आहेत, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। त्यांनी विधानसभेचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे। राजकारणामध्ये काही अशक्य नसतं। आता आमच्या नानासाहेब पटोलेंनी जर कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेंशी चर्चा करू। ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रात सुरू आहे सध्या आणि ज्या घडामोडी आम्ही पडद्यामागे घडताना पाहतो आहोत, जे रुसवे फुगवे आदळआपट उघडपणे दिसते आहे, नाना पटोलेंनी लवकर भांडं वाजवलं, त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।